नागपूरच्या ट्रॅफिक जॅमवरती पत्र दिलंय, याबद्दल सीएम साहेबांकडे काय भूमिका मांडून त्यांनी काय उत्तर दिलं? नाही, सीएम साहेबांना जी कल्याणशील महामार्गावर वाहतूक कोंडी जी गेली अनेक वर्षापासून गेले आहे, 2-3 वर्ष आम्ही पाहतोय तर सामान्य नागरिकांच्या बरोबर शाळकरी विद्यार्थी असतील, नोकर वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, रुग्णवाहिका असतील, व्यापारी यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना तर होतेच, परंतु वेळ वाया जातोय आणि त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. शाळेवरच्या मुलांवर परिणाम झालाय, कामगारांवर परिणाम झालाय, व्यवसायावर परिणाम, हॉटेल व्यवसाय तर मोठ्या प्रमाणामध्ये ठप्प होण्याच्या परिस्थिती निर्माण झाली. तशा प्रकारचं पत्र सीएम साहेबांना त्या ठिकाणी दिलं आणि सीएम साहेबांनी त्या ठिकाणी तातडीने या संबंधाची अंमलबजावणी केली जाईल अशा प्रकारचं मला त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि मला वाटतं त्या संबंधीचं गांभीर्य सीएम साहेबांनी घेतलंय. मग ट्रॅफिक विभाग असेल, पोलीस विभाग असेल, अनेक यंत्रणा असतील, रस्त्यावरच्या यंत्रणा असतील, त्या सर्व यंत्रणांनी या संबंधीच्या बाबतीमध्ये सीएम साहेब त्या ठिकाणी मला वाटतं पूर्णपणे त्यांना आदेश देतील, त्याच्यावर कारवाई करण्याच्या संबंधी का अशा प्रकारची वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते त्याचा अहवाल त्या ठिकाणी मागितला जाईल. आणि मला वाटतं या संदर्भात जो काय गेले फ्लायओव्हर या ठिकाणी केले जातात, फ्लायओव्हर कमी पडत आहेत, मग कारण काय का ट्रॅफिक होण्याचं तो खरा शोध या ठिकाणी घेतला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे पत्र दिलेलं आहे आणि मला वाटतं त्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सीएम साहेबांनी दखल घेतलेली आहे आणि मला वाटतं त्याच्यातनं योग्य नागरिकांना त्याची पोचपावती मिळेल. आणि दखल सीएम साहेब स्वतः दखल घेतल्यानंतर मला वाटतं सर्व यंत्रणा जागृत होऊन मला वाटतं ह्या गोष्टीच्या ट्रॅफिक जॅमवर काय आपण उपाययोजना केल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील अशा प्रकारचं मला स्वतःला खात्री आहे. आणि नक्कीच याच्यातनं नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा सीएम साहेबांकडनं, मुख्यमंत्री साहेबांना करतो.